हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 58. अनुबंधनात्मक रचना भाग 14. पसायदान आपल्याला मानवी जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान शिकवते. जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे 3 ठळक भाग आहेत. 1. जीवनाचे मूल्य. 2. जीवन मूल्यांचे आचरण. 3. जीवन मूल्यांच्या आचरणाचा परिणाम. मनुष्य तर प्राणी जीवात्म्यासाठी जगत नाहीत. त्यांना औषात्मा, जीव याचे ज्ञान नाही. तसेच देहाचेही त्यांना फार जुजबी ज्ञान आहे. यामुळे ते जीवन जगत नाहीत, ते आयुष्य जगतात. त्यांचे आयुष्य म्हणजे खावे प्यावे, देहाचे संरक्षण करावे, प्रजोत्पादन करावे, उर्वरित वेळ आराम करावा, झोपावे. मनुष्य तर प्राणी भविष्याची काळजी करत नाहीत, कारण त्यांना काळाचे आकलन नाही. समोर जे प्राप्त आयुष्य आहे ते मनमुराद उपभोगावे अशी त्यांची वृत्ती आहे. आत्ता देहोपभोग घेतले तर पुढेही आयुष्य जगायचे आहे हे कळतच नाही. भूक लागली की अन्न शोधायला सुरुवात करतात. वस्त्राचा, निवाऱ्याचा त्यांना कधी विचार शिवतही नाही. परंतु मानवाचे तसे नाही. त्याला विचार करायची, कल्पना करायची, तर्क करायची बुद्धी आहे. त्याला व्यापक आणि दीर्घ स्मृती आहे. तो मनाचा उपयोग सृजनासाठी, कल्पना तर्क करण्यासाठी करू शकतो. तो स्वतःबद्दल, या सृष्टीबद्दल आणि हे जगडव्याळ निर्माण कर्त्याबद्दल विचार करतो. त्याला आपण स्वतः कोण आहोत याची जाणीव आहे. आपण जगायचे म्हणजे नेमके काय करायचे याचा त्याला पाचपोच आहे. आपल्या जगण्याचा अंतिम हेतू तो जाणतो. परंतु अजूनही जगात अनेक मानव या अशा तत्त्वज्ञानाबद्दल अनभिज्ञ आहेत. जणू काही ते नुकतेच मानवेतर प्राण्यांमधून मानवी योनीत उत्क्रांत झालेले आहेत. यास्तव पसायदानाच्या अनुषंगाने जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे निरूपण आपण समजून घेऊ. 1. पसायदान मानवी जीवनाचे मूल्य ईश्वरनिष्ठा आहे असे सांगते. येथे मूल्य म्हणजे मानवी जीवनाचे महत्त्व, मानवी जीवनाचे वैभव, मानवी जीवनाचे परमकर्तव्य, मानवी जीवनाची इतिश्री. आपण परमात्म्याचा अंश आहोत. परमात्मा आपली जनकजननी आहे. यामुळे परमात्म्याची सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि ते त्याच्या मर्जीने पार करायचे आहे. आपण येथे परमात्म्यासाठी सृष्टी अवलोकन करण्यासाठी आलेले यात्रेकरू आहोत. म्हणून परमात्म्याची सेवा निष्ठेने, झटून, प्रामाणिकपणे करायची. आपण मूळ योगधामीचे रहिवासी आहोत. यामुळे 84 लक्ष इतक्या विविध देहांच्या माध्यमांमधून सृष्टी अवलोकन करून मानवी देह प्राप्त करायचा आणि त्या मानवी देही अंशात्मा म्हणून उलट मार्गे योगधामी यात्रा करून आत्मपरब्रह्मामध्ये विलीन व्हायचे. यासाठी आवश्यक ती साधना उपासना करायची. आपण कामावरून घरी आलो की आंघोळ करून स्वच्छ होतो, तसेच हे आहे. साधना उपासना करून अंतच देह शुद्ध पवित्र करत असायचे. देह पूर्ण शुद्ध झाला की आपण मुक्त होऊन परमात्म्याच्या चरणी सेवेला हजर होतो. यथाकाळी देह त्याग करून आपण योगधामी पोहोचतो. अशा प्रकारे भूतलावरील यात्रा संपन्न करायची. 2. मानवी जीवनमूल्य साध्य करायचे साधन स्वधर्माचरण आहे असे पसायदान सांगते. आपल्याला नियतीकडून नैसर्गिकपणे जीवन जगण्यासाठी समोर जे सहज प्राप्त असेल त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजे स्वधर्माने आचरण करून जीवन जगणे आहे. कारण आत्मपरब्रह्माला आपल्याकडून ज्या प्रदेशी, ज्या कुटुंबात, जितका कालावधी, ज्या प्रकारे सृष्टीलीला अनुभवावी वाटते त्याप्रमाणे आपला तसा त्या प्रदेशी, त्या कुटुंबात तितका कालावधी जन्म होतो. तेथे आपण स्वधर्माने आचरण करायचे आहे. प्राप्त परिस्थिती जशीच्या तशी खुशीने स्वीकारून जीवन जगायचे आहे. अशा प्रकारे जीवन जगताना अन्य जीवांसाठी तेथे सतत मांगल्याचा वर्षाव करत असायचे. मांगल्याचा वर्षाव म्हणजे परमात्म्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार. आपल्या आत्मयात्रेत सर्वांना सामील करायचे. 3.
पसायदान याचा दृष्टादृष्ट विजये असा परिणाम सांगते. अशा प्रकारे आपला देह जीवित राहण्यासाठी तेथे अशा काही सुविधा असतात की त्याप्रमाणे आचरण करूनच आत्मपरब्रह्माला अपेक्षित त्या प्रकारे आपल्याकडून सृष्टीलीला अनुभवली जाते. येथे नियतीला अपेक्षित असे पूर्ण नैसर्गिक आचरणाने आपले जीवन जगले जाते. अशा परिस्थितीत सतत आत्मसेवा करत असायचे. साधना उपासना अखंड करत असायचे. यथाकाळी आपल्याला दृष्ट आणि अदृष्ट यामधील भेद नष्ट झाल्याचे जाणवते. आपण दार्शनिक होतो. हाच तो दृष्टादृष्ट विजय आहे. हे कसे होते हे अगदी थोडक्यात पाहू. याच्या सविस्तर माहितीसाठी योगदासांचे 8 दादूदयाल वाणी हे यूट्यूबवरील प्रवचन ऐकावे. ब्रह्मांड निर्माणकर्ता आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम अदृश्य अरूप निराकार आहे. यामुळे तो आपल्या दृष्टीला अगोचर आहे. यालाच पसायदानामध्ये अदृष्ट असे म्हटले आहे. तरीही आपले ऋषी मुनी साक्षात्कारी सांगतात की आपण त्याचे दर्शन घेऊ शकतो. अशा दर्शनाची ओढ सर्वांनाच आहे. परंतु त्यासाठी जी साधना उपासना करावी लागते ती करायची तयारी बहुतांशी जणांची नसते. नित्यनियमित स्वतःला एकांतात एकाग्र एकचित्त बसायची सवय करावी. काही कालावधीनंतर असे बसणे जमते. आपले स्वभान जाणवेनासे होते. असे जमू लागल्यावर आपले ध्यान ज्याच्यावर स्थिर होईल अशी कोणतीही जड वस्तू धारणा म्हणून करावी. यालाच पसायदानामध्ये दृष्ट असे म्हटले आहे. ही स्थिरता काही कालावधीनंतर जमायला लागते. असे जमू लागल्यावर यथा कालावधी ती धारणा लय होते, रूपांतरित होते आणि त्याऐवजी आपल्याला धवल प्रकाश जाणवू लागतो. हेच दृष्टामधून अदृष्टामध्ये प्रवेश करणे आहे. यालाच पसायदानामध्ये दृष्टादृष्ट विजये असे म्हटले आहे. अशा प्रकारे अदृश्य अरूप निराकार अशा आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाप्रमाणे आपण होतो. आपण दार्शनिक साक्षात्कारी होतो. दृष्टादृष्ट विजयी होतो. अदृष्टाचा दृष्टावर विजय होतो. मग यथा कालावधी आत्मपरब्रह्माला पाहिजे त्यावेळी आपण मुक्त होऊन योगधामी यात्रा करून आत्मपरब्रह्मामध्ये विलीन होतो. किंवा आत्मपरब्रह्माला वाटले तर आपण सायुज्य मुक्त होऊन येथे परमात्म्याची इच्छा असेपर्यंत प्रभू कार्य करत राहतो. अशा प्रकारे हे सर्व जीवनाचे तत्वज्ञान म्हणजे अध्यात्म आहे. हे सर्व जाणण्यासाठी प्रत्यक्ष आचरणात येण्यासाठी मानवाला अनन्यसाधारण बुद्धी, स्मृती, आकलन शक्ती, कौशल्य त्यासाठी आवश्यक असा सुदृढ देह दिला आहे. याचा सर्वांगाने उपयोग करून विचार करून प्रत्यक्ष आचरण करून अनुभूती अनुभवून मानवाने आत्मसेवा करायची आहे. पसायदानाचा दृष्टादृष्ट विजये असा परिणाम म्हणजे एक प्रकारची फलश्रुती आहे. येथे स्वाभाविकच कोणीही विनाकारण कर्म कार्य काम करत नाही. आपण भौतिकात राहतो. त्यामुळे आपली देहादी इंद्रिये काहीतरी परतावा काहीतरी मोबदला मिळणार अशी खात्री असल्याशिवाय कर्म कार्य काम करायला उत्स्फूर्तपणे उत्सुक होत नाहीत. अशा प्रकारे फलश्रुती यायोगे आपली प्रवृत्ती आत्मओढीकडे वळावी असा यामागे हेतू आहे. भौतिक विचाराच्या मनोवृत्तीला आपण सोडून देऊ. कारण तेथे आयते फुकट विनाकष्ट जगायला काहीही लाज शरम मिंधेपणा विधिनिषेध वाटत नाही. असे सर्व सरकारी योजनांची वाट पाहत असतात आणि सरकारही याचा दुष्परिणाम काय होतो याचा विचार करत नाही. परंतु आपले तसे नाही. आपण अध्यात्ममार्गी यात्रा करणारे आहोत. आपल्यापुढे सिंहाचा आदर्श आहे. सिंह कधीही आयते पडलेले खात नाही. तो स्वतः शिकार करतो आणि आपली भूक भागवतो आणि म्हणूनच तो भूक नसली तर शिकार करत नाही. याचप्रमाणे सिंह कधीही कितीही भूक लागली तरी त्याच्यासाठी अयोग्य असे गवत वगैरे खात नाही. त्याचप्रमाणे आपण स्वधर्माने स्वकर्म करून जे मिळेल त्यातच संतुष्ट राहून आपला चरितार्थ चालवायचा आहे. या विचारसरणी योगे आपले लक्ष अयौगिक अनात्म
अधार्मिक आयुष्याकडे आकृष्ट होत नाही. आपण अध्यात्माला पूरक असेच आचरण करतो आणि जीवन जगतो. या सर्वाचा विशेष असा आहे की आध्यात्मिक मानव सहजच आत्माचरण करतो. काही कृती, कार्य, काम करायचे असेल तर त्याला मुद्दाम जागृत राहून यात अनात्मचरण होणार नाही यासाठी सावध राहावे लागत नाही. तर तो अगदी प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखे सहजच आत्माचरण करतो. हीच पसायदानाची फार मोलाची शिकवण आहे. हरिओम.